हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। जानू आणि वैष्णवीला शाळेत सोडल्यानंतर आधी आणि आम्ही दोघी आयुर्वेदिक गार्डनमध्ये सकाळची मॉर्निंग वॉक करायला आलेलो आहोत। सकाळचं भारी आहे, एकदम फ्रेश वातावरण। आधीला काल मित्र मिळालेला हा का नाही। आम्ही कालही या गार्डनमध्ये जानूला आणि वैष्णवीला शाळेत सोडल्यानंतर आलेलो। वैष्णवीला शाळेत जाण्यासाठी वेळ होता, म्हणजे तिची शाळेची वेळ 7:30 होती आणि आम्ही 7 वाजता जानूला शाळेमध्ये सोडून आलेलो। त्यामुळे तिला मी म्हणत होते की अर्धा तास खेळ आणि नंतर शाळेची वेळ झाल्यानंतर मी तुला सोडते म्हणून, पण ती अजिबात तयार झाली नाही। आता तिचा शाळेचा ड्रेस खराब होईल म्हणून ती काही गार्डनमध्ये आली नाही। माझी वैष्णवी लहानपणी शाळेत तिला घालवायला गेली की ती मला अजिबात सोडून शाळेमध्ये बसायची नाही, तर घरापासूनच रडायला सुरू करायची। आणि आता गार्डनमध्ये खेळायचं म्हणलं तरी खेळायला येत नाही आहे, का तर तिच्या शाळेचा ड्रेस मातीने खराब होईल म्हणून ती आमच्यासोबत काही आलीच नाही। शाळा सुटली आणि आता आलो गार्डनमध्ये। आधी तर आहे आज सुट्टी। आपल्या स्वप्नाचा पाठलाग करा, कारण कोणीही ते तुमच्यासाठी साकार करणार नाही। आधी मित्राला विचारलंस का नाव काय? आधीला सकाळचा मित्र भेटलाय खेळायला। हा आता सुट्टी असेल म्हणून येत असेल का नाही। अधिराज आहे झुंबा क्लास। आज तरी गर्दी कमी आहे, काल खूप गर्दी होती। जितकं जास्त कठीण काम असेल तितकं त्याचं यश गोड असेल। पक्ष्यांचा किस्सा कल्पना। उंच भरारी घेताना अहंकार बाळगला तर त्याला खाली खेचल्याशिवाय राहत नाही। नेहमी सकारात्मक विचार करा, तोच तुमचं जीवन बदलतो। स्वतःला पराभूत होऊ देऊ नका, संघर्ष करा आणि जिंका। इकडे आहे या साईडला जीव। नेहमी विचारपूर्वक वागा, विचारामधूनच कृती शक्ती येते। आज चालले रनिंग करायचं, चला जिममध्ये थोडंसं प्रॅक्टिस करूया। तुमचं यश दुसऱ्यांच्या मतावर नाही, तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे। जिममध्ये बसलेले मध्ये मला जर चक्कर लागली, म्हणून बस करावा होता थोडंसं केलं।
शब्द आणि कृती यांच्यात साम्य असेल तरच माणूस महान होतो. कंपोस्ट खत बनवणे किती सेंटीमीटरवर नाही, तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. फसल अवशेषण प्रबंध आणि वर्क बनाने की टकल्याकडे गेलं. या आधी
ये चल 8:30 वाजले, मीटिंगला जायचं. आता आधीच्या शाळेत जायचं मीटिंगला. आयुर्वेदिक गार्डनमध्ये मी थोडासा मॉर्निंग वॉक केला आणि नंतर थोडा वेळ जिममध्ये थोडा वेळ प्रॅक्टिस केलं आणि नंतर आधीच्या स्कूलमध्ये त्याची मीटिंग होती, त्यासाठी मी त्याच्या स्कूलमध्ये मीटिंगसाठी गेलेली. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.